पितृपक्षामध्ये तुमच्या पितरांसाठी ही 6 कार्य विशेष करावेत. नंबर 1, पितृपक्ष प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला प्रथम कार्य अन्नदान केले पाहिजे. 16 श्राद्धामध्ये प्रत्येक पुत्राने आपल्या हाताने दान अवश्य केले पाहिजे. भविष्य पुराणामध्ये लिहिलेले आहेत, अन्नदान सारखे महान दान या संसारामध्ये दुसरे कोणतेही नाही आहेत. या संसारामध्ये पाप का होते? ज्याचे पोट खाली असते. भुकेलेला व्यक्ती काय पाप करत नाही. त्यामुळे भुकेलेला अन्न आणि तहानलेला पाणी देणे हेच सर्वात मोठे पुण्य आहेत, सगळ्यात मोठा धर्म आहेत. त्यामुळे आपल्या हाताने पितरांच्या प्रसन्नतेसाठी अन्नाचे दान अवश्य करावे. ब्राह्मणाला दिले तरी अतिउत्तम आहेत. मुंग्यांना द्यावे, गाईला द्यावे, कुत्र्याला द्यावे. हे अन्नदान आपल्या जीवनामध्ये सुयश आणि सफलतेने भरणारे असते. त्यामुळे पितरांच्या प्रसन्नतेसाठी 16 श्राद्धामध्ये हे एक विशेष कार्य आपल्याला करायला पाहिजेत. नंबर 2, या 16 श्राद्धामध्ये केले जाणारे दुसरे कार्य आहेत तर्पण. ज्या कर्माद्वारे आपले पितृ प्रसन्न होतील, ज्या कर्माद्वारे आपले पितृ तृप्त होतील त्याला तर्पण असे म्हणतात. प्रत्येक पुत्राने जिवंतपणे आपल्या आई वडिलांची सन्मान सेवा केलेली असेल अशा पुत्राने आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर तर्पण अवश्य केले पाहिजे. देव तेव्हाच प्रसन्न होता जेव्हा आपले पितृ प्रसन्न असेल. त्यामुळे आपले पितृ प्रसन्न करण्यासाठी दुसरे कार्य आहेत आपल्या पितरांचे तर्पण करणे. अमावस्येच्या दिवशी करावे. अमावस्येला झाले नाही तर 16 श्राद्धामध्ये अवश्य करावे. पितरांच्या तिथीला करावे. आपल्या पितरांसाठी तर्पण जलदान अवश्य करावे. नंबर 3, 16 श्राद्धामध्ये पितरांच्या प्रसन्नतेसाठी केले जाणारे तिसरे कार्य आहेत आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता आणि आपल्या दरवाजाची चौकट आहेत त्याची नित्यपूजा. 16 श्राद्ध पितृपक्ष चालू झाल्यावर आपल्याला हे 2 विशेष कार्य अवश्य आपल्या मनामध्ये धारण करायचे आहेत. आपल्या घराची जी मेन चौकट आहेत ती आपल्याला शुद्ध करून ठेवायची आहेत आणि आपल्याला नित्य स्नान केल्यानंतर त्यावर गंगाजल शिपडायचे आहेत. आपल्या चौकटीवर जव, तीळ थोडेसे टाकावेत. एक पाण्याचा कलश आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्या उजव्या हाताच्या बाजूने अवश्य ठेवले पाहिजेत. पितरांचे आगमन दरवाजामधूनच होते. दरवाजातूनच ते आपल्या स्वयंपाकघरात येतात. त्यामुळे लक्षात ठेवावे की आपली जी स्वयंपाकघर आहेत त्याची पवित्रता सदैव ठेवावेत. 16 दिवसापर्यंत आपल्या स्वयंपाकघरामध्ये कोणतेही तामसिक पदार्थ भोजन झाले नाही पाहिजेत. नंबर 4, पितरांच्या प्रसन्नतेसाठी केले जाणारे चौथे कार्य आहेत भागवत पाठ, गीता पाठ आणि गजेंद्र मोक्ष पाठ. भागवताचाच एक भाग आहेत गजेंद्र मोक्ष पाठ. आपल्या पितरांच्या तारणासाठी गजेंद्र मोक्ष पाठ अवश्य केले पाहिजेत. हे पाठ केल्याने पितृदोष समाप्त होतो. नंबर 5, 16 श्राद्धामध्ये केले जाणारे 5वे विशेष कार्य आहेत आपल्या पितरानिमित्त केले जाणारे पितृ गायत्री मंत्र जप करणे. हा जप अवश्य करावा. आपल्या घरात जी दक्षिण दिशा आहेत, दक्षिण दिशामध्ये आपल्या पितरांचे फोटो असायला पाहिजे. पितरांच्या फोटोला सदैव दक्षिण म्हणजेच नैऋत्य दिशेमध्ये ठेवले पाहिजेत आणि 16 दिवस त्यांच्यासाठी दीपदान करावे. पितरांसाठी जे दीपदान केले जाते त्या दिव्याचे तोंड सदैव दक्षिण दिशेला असावे. पितरांसाठी तिळाच्या तेलाचा प्रयोग करावा. अत्यंत लाभकारी असते आणि आपल्याला दिव्याचे तोंड
दक्षिण दिशेला करायचे आहेत, कारण दक्षिण दिशेला पितरांचा वास असतो, यमाचा वास असतो आणि दक्षिण दिशेलाच पितरांना दिव्याचा प्रकाश प्राप्त होतो. शास्त्र सांगते, आपण पितरांसाठी कोणतेही कार्य करतो तर आपले मुख दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे आणि दिव्याचे तोंडही दक्षिण दिशेलाच असायला पाहिजे. नंबर 6, 16 श्राद्धामध्ये 6वे आणि विशेष कार्य आहेत पिंपळाचे रोपण आणि पिंपळ वृक्षापाशी जाऊन आपल्या पितरांसाठी तर्पण करणे. आपल्या पितरांच्या प्रसन्नतेसाठी ज्यांच्या घरात पितृदोष आहेत अशा व्यक्तीने सगळे कार्य करून बघितले असेल, त्या व्यक्तीने 16 श्राद्धामध्ये एक पिंपळाचे वृक्ष अवश्य रोपित करावे आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला सदैव जल अर्पण करत राहावे, जोपर्यंत तो पिंपळ वृक्ष बहरत नाही. आपल्या घरातील पितृ सदैव शांत राहतील. पितरांच्या प्रसन्नतेसाठी पिंपळाच्या वृक्षाचे पूजन आणि पिंपळाच्या वृक्षाचे रोपण अत्यंत बहुमूल्य मानले जाते. शास्त्र सांगते की जो पुत्र आपल्या आई वडिलांसाठी पिंपळाच्या वृक्षाच्या जडामध्ये जल अर्पण करतो, त्याचे अनेक कुळ तरून जातात. त्यामुळे आपल्या आई वडिलांसाठी पिंपळाच्या वृक्षाला जल अवश्य अर्पण करत राहावे. आपण पिंपळाच्या वृक्षाला पितृजल साठी जल अर्पण करत असेल तर ते जल अंगठ्याने अर्पण करावे. अशा प्रकारे पितृतीर्थ बनून जल दान करावे. एका तांब्यात जल घेऊन त्यात थोडेसे गंगाजल, थोडेसे दूध, त्यामध्ये काळे तीळ, जवस आणि सफेद फूल टाकून ते जल आपल्या अंगठ्याने पिंपळाच्या वृक्षाला ते जल अर्पण करायचे आहे. आपले वडील नसेल तर त्यांचे नाव घेऊन ते जल अर्पण करावेत. तस्मै स्वदा नमः म्हणून ते जल अर्पण करावे आणि आईसाठी आईचे नाव घेऊन तस्मै स्वदा नमः, पुरुषासाठी ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी तस्मै स्वदा नमः आणि स्त्रियांसाठी मृत्यू झालेला आहेत त्यांच्यासाठी तस्मै स्वदा नमः म्हणून तर्पण अवश्य करायला पाहिजे पिंपळाच्या वृक्षापाशी. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल